आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी आज झालेल्या सोडतीत हे पद अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. या निर्णयामुळे भाजपचा महापौर पदावरील दावा पूर्णपणे संपुष्टात आला असून शिंदेंच्या शिवसेनेचे पारडे जड झाले आहे. मनसेला ही संधी कायम आहे. पालिकेत अनुसूचित जमातीचे एकूण 3 नगरसेवक असून त्यापैकी 2 शिवसेनेकडे तर 1 मनसेकडे आहे. भाजपकडे मात्र एसटी प्रवर्गाचा एकही नगरसेवक नसल्याने भाजप महापौर पदाच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. महायुतीच्या जागा वाटपात एसटी प्रवर्गाच्या 3ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्या होत्या. 2019 मध्ये महापौर पद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने भाजपने त्यावेळी एसटी प्रवर्गातून उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता. हेच दुर्लक्ष आता भाजपसाठी डोकेदुखी ठरले आहे. आता शिवसेनेकडून महापौर पदासाठी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील टर्ममध्ये विकास निधीचा मोठ्या प्रमाणावर वापर करणाऱ्या हर्षदा थविल यांना संधी दिली जाणार की नवख्या पण उच्च शिक्षित चेहरे असलेल्या किरण भांगले यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडणार हे लवकरच स्पष्ट होईल. विशेष म्हणजे आतापर्यंत केडीएमसीत अनुसूचित जमाती प्रवर्गाला कधीही महापौर पद मिळाले नव्हते. त्यामुळे यंदा हे पद एसटीसाठी आरक्षित होण्याची शक्यता वर्तवली जात होती आणि आजच्या सोडतीने त्यावर शिक्कामोर्तब झाले. किरण भांगले आणि हर्षदा थविल हे दोघेही कल्याण पश्चिमेतील असल्याने या निमित्ताने कल्याण पश्चिमेला प्रथमच महापौर पद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भाजपचा दावा हुकल्यानंतर आता महापालिकेतील सत्ता समीकरणे पूर्णपणे बदलणार असून महायुतीची सत्ता निश्चित होण्याच्या चर्चांना जोर आला आहे. मात्र अंतिम बाजी कोण मारणार हे येत्या काळातच स्पष्ट होणार आहे. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.